अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवरून विधान परिषदेत गदारोळ. आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीने केली राज्य सरकारची कोंडी. गेल्या 1.5 ते 2 वर्षांमध्ये अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीतील आमदारांनी विधान परिषदेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून जोरदार आवाज उठवत राज्य सरकारची कोंडी केली. अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे एकूण किती नुकसान झाले आहे, त्यासाठी सरकारने किती शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली आहे आणि अजून किती शेतकरी मदतीपासून वंचित आहेत, याबाबत स्पष्ट माहिती देण्याची मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी सभागृहात केली. तसेच केंद्र सरकारकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेली मदत प्रत्यक्षात राज्याला मिळाली आहे का आणि जर मिळाली नसेल तर किती निधी अजून प्रलंबित आहे, याचाही खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली. अतिवृष्टीमुळे अनेक भागात शेतजमिनी खचून खरडून गेल्या असून अनेक ठिकाणी रस्ते व पूल वाहून गेले आहेत. त्यामुळे प्रशासनाने तयार केलेल्या अहवालानुसार पुनर्बांधणीसाठी किती निधीची तरतूद करण्यात आली आहे, हा प्रश्नही सभागृहात उपस्थित करण्यात आला. राज्य सरकारकडून वारंवार केंद्र सरकारकडून आवश्यक ती मदत मिळत असल्याचे सांगितले जाते, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी अपेक्षित निधी केंद्र सरकारकडून मिळालेला दिसत नाही. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार असताना देखील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आवश्यक निधी वेळेवर का मिळत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जर केंद्राकडून निधी येत नसेल तर राज्य सरकारचा पाठपुरावा कमी पडतोय का, की केंद्र सरकारकडून महाराष्ट्रावर अन्याय केला जात आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सभागृहात केंद्र सरकारच्या कामाचे कौतुक करणारे ठराव मांडले जातात, मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी आवश्यक निधी मिळत नाही, ही परिस्थिती निषेधार्ह असल्याची टीकाही त्यांनी केली. अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने आणि पुरेशी मदत मिळावी यासाठी सरकारने ठोस भूमिका घ्यावी. केंद्र सरकारकडून येणारा प्रलंबित निधी तातडीने मिळवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी ठाम मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी सभागृहातून केली. या मुद्द्यांवरून आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभागृहात जोरदार गदारोळ करत राज्य सरकारला धारेवर धरले. सभागृहामध्ये सातत्याने केंद्रातून मदत येत नाही हे आम्ही सांगतोय. यामध्ये राज्य सरकार कमी पडतंय का, पाठपुरावा करायला कमी पडतंय का? केंद्रात पण तुमचं सरकार, राज्यामध्ये पण तुम्ही सरकार, आणि तुम्ही सांगताय की आम्ही मागेल ते केंद्रातून आम्हाला येत आहे. केंद्राचा अभिनंदनाचा ठराव तुम्ही इथे देताय आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या बाबतीमधले पैसे केंद्र देत नाही, हा निषेध आहे. कारण म्हणतात केंद्राच्याकडून आपलं सरकार पैसे आणायला अपयशी ठरत आहे का केंद्र महाराष्ट्रावर अन्याय करतोय. 1.5-2 वर्षापासून या शेतकऱ्यांना जी निधी पाहिजे तो मदत निधी मिळाला जात नाही. राज्य सरकारकडून पैशाची पूर्तता होत नाही, केंद्राकडून प्रस्ताव येत नसेल. आमचा स्पेसिफिक प्रश्न आहे, केंद्राकडून किती दिवसामध्ये पैसे तुम्ही आणणार आणि ते सरकारच्या वतीने राहिलेल्या शेतकऱ्यांना पूर्णपणे देणार, याचा ठोस निर्णय द्यावा. अन्न पदार्थातील घातक रंगांवर बंदी घालावी, आमदार महेश शिंदे यांची विधानसभेत जोरदार मागणी. मंत्री नरहरी झिरवळ यांची सकारात्मक भूमिका. महाराष्ट्रात विविध अन्नपदार्थांमध्ये कृत्रिम व घातक रंगांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असून हे रंग नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे अशा घातक रंगांच्या वापरावर बंदी घालण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेऊन कडक कायदा करावा. त्याचबरोबर शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी त्यांच्या पिकांच्या आधारे रंग बनवण्यासाठी धोरण राबवावे, अशी जोरदार मागणी कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी विधानसभेत केली. या विषयावर बोलताना आमदार शिंदे यांनी सांगितले की अनेक ठिकाणी अन्नपदार्थांना आकर्षक दिसण्यासाठी वापरले जाणारे रासायनिक रंग आरोग्यासाठी गंभीर परिणाम करणारे आहेत. काही देशांनी, विशेषतः अमेरिकेने अशा धोकादायक रंगांवर बंदी घालण्यास सुरुवात केली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. या मुद्द्यांवर विधानसभेत चर्चा होत असताना अनेक सदस्यांनी आमदार महेश शिंदे यांच्या मागणीला पाठिंबा दिला. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी देखील या विषयाबाबत शिंदे यांनी केलेल्या अभ्यासपूर्ण मांडणीचे कौतुक केले. मंत्री झिरवळ म्हणाले की या संदर्भात उद्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन भेटीची वेळ मागवण्यात येईल. तसेच या चर्चेबाबतची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्राद्वारे कळवण्यात येईल. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा अत्यंत महत्त्वाचा विषय असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी मंत्री झिरवळ
यांनी आमदार महेश शिंदे यांनी या विषयावर केलेल्या सखोल अभ्यासाचेही कौतुक केले. या विषयांवर सर्व विधानसभा सदस्यांसाठी मार्गदर्शक ठरेल अशी माहितीपूर्ण पुस्तिका तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले. अन्न व औषध प्रशासन विभाग या पुस्तिकेच्या निर्मितीसाठी आवश्यक ते सहकार्य करेल असेही त्यांनी स्पष्ट केले. या पुस्तिकेचा उपयोग केवळ जनजागृतीसाठीच नव्हे तर अन्न व औषध प्रशासन विभागालाही मार्गदर्शक म्हणून होईल असे मंत्री झिरवळ यांनी सांगितले. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपली संस्कृती महान संस्कृती आहे. आपण जेवण करताना सुद्धा त्याला आपण एक विशिष्ट पद्धती आपल्या पूर्वजांनी त्या ठिकाणी त्याचे नियम यम सगळे तयार केलेले आहेत. आपण म्हणतो जेवायला बसण्यापूर्वी जेवणाला आपण पूर्ण ब्रह्म म्हणतो. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज होते नाम घेता पुकाचे. ते आपण जर घास जर तोंडामध्ये घेतला तर आपण भगवंताचं नामस्मरण करतो का, तर ते अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. अन्नामधून मला पोषण तत्व मिळणार आहेत. अन्न हे माझ्यासाठी औषध आहे, माझं आरोग्य चांगलं ठेवणार आहे. म्हणून आपण अन्नाला पूर्ण ब्रह्माची या ठिकाणी उपमा दिलेली संस्कृती महाराष्ट्राची संस्कृती आहे. अध्यक्ष महोदय, आता आधुनिक जीवन आलं, लोकसंख्या वाढली. या ठिकाणी अन्न निर्मिती उद्योग तयार झाले आणि या उद्योगामध्ये या ठिकाणी या सगळ्या अन्न प्रक्रियेला उद्योगाचा दर्जा दिला गेला आणि त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय बऱ्यापैकी आपलं गणित फसलं. पूर्वीच्या काळामध्ये आपल्या अन्नामध्ये जर एखादा जर पदार्थ असेल किंवा आपल्याला एखाद्या पदार्थाचं औषधाचं सेवन करायचं असेल तर त्याच्यामध्ये वापरले जाणारे रंग, तर पिवळा रंग असेल तर हळदीपासून केला जायचा, लाल रंग असेल तर मिरचीपासून केला जायचा, हिरवा असेल तर एखाद्या भाजीपासून किंवा बीटापासून लाल रंग तयार केला जायचा. हे आपली पूर्वीची या ठिकाणी स्वयंपाकघरातल्या या पद्धती होत्या आणि त्या पद्धतीचं अन्न आपण शिजवायचो. परंतु आता आपण पाहतोय या ठिकाणी जंक फूडचा जमाना आला आणि यामध्ये जर आपण पाहिलं असेल तर त्यामध्ये बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावरती कृत्रिम रंग या ठिकाणी वापरले गेले. याचबरोबर आज अन्न प्रक्रिया उद्योगाला पुढे नेण्यासाठी आपण या ठिकाणी काही गोष्टी केल्या. त्याच्यामध्ये आपण प्रिझर्वेटिव्ह टाकतो, कलरंट टाकतो. त्या ठिकाणी मंत्री महोदयांनी उत्तर दिलं की आम्ही बैठक लावतो. 100% पॉझिटिव्ह घेतलं आहे, मी त्यांचे खूप आभार मानतो. पण अध्यक्ष महोदय, आज सिगारेट ओढत असू तर आपण त्या ठिकाणी लिहितो स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ, लगेच मरत नाही. परंतु जर तुम्ही त्या पेयावरती लिहिलं की हे पेय झाल्यानंतर तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा ह्याच्यामध्ये हायेस्ट सॉल्ट आहेत, हे BP वाल्यांसाठी योग्य नाही, हे तर लिहायला ते आदेश काढू शकतात. केंद्राकडे लिहायची गरज नाही आहे. त्याला सरळ सरळ सिद्ध झालेलं आहे याच्यामध्ये सॉल्ट्स आहेत, हे तरी आपण करू शकतो. याच्यासाठी मी मंत्री महोदयांना एक प्रश्न विचारतो. मंत्री महोदय, आपण किती कालावधीमध्ये या राज्यातील उच्चस्तरीय बैठक आणि त्याच्यामध्ये ज्या आमदारांना आता या ठिकाणी त्या ठिकाणी यायचं आहे त्यांच्यासहित समवेत बैठक कधी घेणार, त्याची तारीख आणि वार आपण आत्ताच या ठिकाणी जाहीर करा. सातारा गॅझेटबाबत तातडीने अहवाल सादर करा. मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक. मराठा आरक्षणासंदर्भातील विविध प्रलंबित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी सायंकाळी मंत्रालयात पार पडली. या बैठकीत सातारा गॅझेट लागू करण्याबाबत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी तातडीने अहवाल सादर करावा अशा मार्गदर्शक सूचना निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी केल्या. बैठकीत समितीचे सदस्य मंत्री चंद्रकांत दादा पाटील, बाबासाहेब पाटील, आशिष शेलार, दादा भुसे तसेच श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. विविध विभागांचे आयुक्त आणि संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते. बैठकीत मराठा समाजाला दिल्या जाणाऱ्या विविध दाखल्यांच्या वितरणाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रशासकीय स्तरावर दाखले देताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. याचबरोबर मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याबाबत सुरू असलेल्या कार्यवाहीचाही सविस्तर आढावा घेण्यात आला.
प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी असे निर्देश बैठकीत देण्यात आले. सचिवांवर हल्ला सहन केला जाणार नाही. कारवाई न झाल्यास जिल्हाभर काम बंद आंदोलन छेडणार. गटसचिव संघटनेचा इशारा. कनेरखेड तालुका कोरेगाव येथील विकास सेवा सोसायटीचे सचिव दयानंद खाडगे यांच्यावर गोळेवाडी गावच्या हद्दीत झालेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेचा सातारा जिल्हा गटसचिव संघटनेने तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. हल्लेखोरांवर तात्काळ कठोर कारवाई न झाल्यास संपूर्ण जिल्ह्यातील गटसचिवांचे कामकाज बंद करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. ग्रामीण भागात शेतकरी हिताचे शासकीय व सहकारी संस्थांचे काम प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या अधिकाऱ्यांवर अशा प्रकारे हल्ला होणे म्हणजे प्रशासनालाच दिलेले खुले आव्हान असल्याचे संघटनेने नमूद केले आहे. या घटनेमुळे सचिव व कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा गटसचिव संघटनेचे अध्यक्ष संदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संजय कुमार सुत्रिक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. हल्लेखोरांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी तसेच सचिव व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष रघुनाथ तळेकर, प्रशासन अधिकारी मकरंद भोसले, प्रतिनिधी कल्याण भोसले, विकास भोसले यांच्यासह इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. संघटनेने स्पष्ट इशारा देताना म्हटले आहे की विकास सेवा सोसायटीच्या सचिवांवर झालेल्या हल्ल्याची दखल प्रशासनाने गांभीर्याने घेऊन तात्काळ कारवाई करावी, अन्यथा जिल्हाभरातील सर्व गटसचिव एकत्र येत कामकाज बंद करून तीव्र आंदोलन उभारतील आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील. सुरक्षा रक्षक कामगारांच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन आक्रमक, तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार. विठ्ठलराव गोळे यांचा इशारा. पळशी धसगाव तालुका पाटण येथील मेसर्स रत्नागिरी विंड पॉवर लिमिटेड सुरक्षा रक्षक कामगारांनी सुरू केलेल्या कामबंद आंदोलनाला राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनकडून जोरदार पाठिंबा देण्यात आला आहे. युनियनचे सरचिटणीस विठ्ठलराव गोळे यांनी शुक्रवारी सकाळी आंदोलनस्थळी प्रत्यक्ष भेट देत कामगारांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी गोळे यांनी संबंधित प्रशासन व ठेकेदार प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली. कामगारांच्या न्याय मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कामगारांच्या मागण्यांबाबत ठोस व निर्णायक तोडगा निघाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. या बैठकीत साताऱ्याचे सहाय्यक कामगार आयुक्त थापटे, ठेकेदार प्रतिनिधी बापू देसाई, संतोष अवघडे, प्रवीण पाटील यावेळी उपस्थित होते. तसेच सातारा पोलीस दलाकडून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भोसले व मल्हारपेठचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांनीही उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी युनियनचे प्रतिनिधी अविनाश दुर्गावडे, उमेश दुर्गावडे, गोपाळ बेलोशे व संतोष गोळे हेही आंदोलनस्थळी उपस्थित होते. कामगारांच्या मागण्या तातडीने मान्य करून न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा देत निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची ठाम भूमिका युनियनने मांडली आहे.